सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक। ठाण्याच्या कासार-वडवली भागात मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचला। रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्र। आरोपी मोहम्मद शहजाद 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला। आरोपीचं मुंबईत विजय दास नावाने वास्तव्य। मुंबई पोलिसांची माहिती। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता। हल्ला प्रकरणानंतर आरोपी मोहम्मद शहजाद घाबरल्याची माहिती। ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये रात्रभर अटकेचं ऑपरेशन। व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं। दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं। दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं। शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा दावा। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत। देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही। हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख। राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते। पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा। नवाब मलिकांचं मत। सूत्रांची माहिती। मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका। तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम। अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। आरोप करणाऱ्यांनी एकतरी आरोप खरा करून दाखवावा। मंत्री धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदारांकडे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडेच। मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही। तर उदय सामंत रत्नागिरीचे तर नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद पेटला। गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं रायगडचे शिवसेनेचे आमदार नाराज। महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी एकनाथ शिंदेंची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाकरी फिरवली जाणार। प्रफुल्ल पटेलांकडून पक्षातील बदलाचे संकेत। तालुका अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार। प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। अर्थसंकल्पीय अधिवेशन बॅगा खरेदीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता। पेनड्राईव्हच्या काळात 82 लाखांच्या बॅगा खरेदीचा निर्णय। विरोधकांकडून सरकारच्या निर्णयावर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यासाठी रवाना। पुढील 4 दिवस मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडीत जीवघेणा दरोडा। दरोडेखोरांकडून डॉक्टरच्या पत्नीची हत्या। पोलीस घटनास्थळी दाखल। मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटासाठी एकच ॲप असणार। मुंबईकरांचा सुलभ वाहतुकीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय। पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 118वा भाग प्रसारित। जानेवारीच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आजच मन की बातचा कार्यक्रम प्रसारित।